काय झाके डोळे हरिओम धर्म तो न करी धर्म तो न करे 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 धर्म
धर्म तो Hey!
धर्म तो न कळे काय झाकेले डोळे जीव भ्रमले आकामी कैसे कळू येते वर्मी विषयाचा माझ काही धरून दिला जीव भ्रमले आकामी कैसे कळू येते वर्मी तुका म्हणेल अंशी माया नाचविते कैसे जीव भ्रमले आकामी कैसे कळू येते वर्मी विठाला नमो शुद्धबुद्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमोदा विरसिया आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची मदत दे सद्गुरुजीने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी धर्म तो न कळे काय झाकेले डोळे जीव भ्रमले आकामे कैसे करू येते वर्मे प्राप्त प्रसंगी उपस्थित जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन शिवकीर्तन निवडले अभंग जगद्गुरु जगतवंदनी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा प्राण 17व्या
शतकातील तत्वज्ञानाचं ज्ञानपीठ महान तत्वज्ञ विभूती अखंडित कडकडीत वैराग्य प्रतिपादित करत असताना महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला 4 वेदाच्या वरती भाष्य करून 5वा वेद गाथा देणारे देहू निवासी छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक मार्गदर्शक अर्थात जगाला मान्य होतील यात काय नवल देवाला मान्य असणारे श्रीमंत साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथ्यातला 4 कडव्याचा अतिशय महत्वाचा आहे. विठाल जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे मुद्दे. आजच्या या कुंभेफळ नगरामध्ये आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ छत्रपती शिवरायांच्या आश्वारीड पुतळ्यांचं अनावरण आणि त्या निमित्तानं प्रकाश बाबा मोरखेडेकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची संकीर्तनाची सेवा गावकरी टाळकरी माळकरी सप्ताह संयोजन कमिटी आयोजन कमिटी नियोजन कमिटी सर्वांच्याच वतीनं सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या सहकार्यानं या गावचे असणारे भूमिपुत्र आदरणीय शिवहरीजी महाले श्री ज्ञानेश्वरजी राहणे अर्थात आमचे ऋषी भैया त्यांचे कुटुंबीय शिवहरीदादा त्यांचे कुटुंबीय यांच्या सौजन्याने यजमानत्वातून आणि आपल्या परिसराचं वैभव आदरणीय आमचं श्रद्धास्थान असलेले शालिग्राम बाबा सुरडकर यांचे नातू कृष्णाजी महाराज सुरडकर यांच्या संपर्कातून मला प्राप्त होते. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुणीजन गायनाचार्य महाराज गजानन बाबा असतील रत्नाकर बाबा असतील पकवाज साथीला असलेले चांगदेव बाबा बरोबर ना चांगदेव बाबा असतील सर्व विद्यार्थीगण असतील चौबदार महाराज असतील विनेकरी बाबा असतील हार्मोनियम वादक दादा असतील माझ्यासोबत आलेले आमचे मोहिते नाना महाराज असतील उत्कृष्ट असा साऊंड श्रद्धामयी माता भगिनी सज्जन श्रोते मायबाप आबाला वृद्ध सर्वांच्या चरणी साष्टांग बरं. तू पाहिला मोबाईल बंद कर पटकन. आता मोबाईल वर काढायचं नाही काढला की मी घेऊन जात असतोय 2 तास फक्त कीर्तन ऐकायचं मोबाईल काढायचं नाही शूटिंग करायची नाही आणि मोबाईल काढले तर जबाबदारी तुमची. विठ्ठल चार कडव्याचा अभंगात सांगितला धर्म. अभंग जरी 4 कडव्याचा असला तरी धर्म शब्दाचे अक्षर 2 आहे. बसा पटकन पटकन लावून चटकन बसा वेळ जातो. मग विठ्ठल विठ्ठल विक्षेप नाही करायचा. ज्याला घरी जायचं असेल त्याने आताच जायचं ज्याला मांडी मोडायची असेल त्याने आताच मोडायची. म्हातारी माणसं सोडून बाकीच्यांना मांड्या मोडायला परवानगी नाही. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे अशी वयोवृद्ध माणसं मांड्या मोडू शकतात. साधारण माणसांनी तरण्या बाळपोरांनी गुडघेवर करायचे नाही. अभंग 4 कडव्याचा जगद्गुरु तुकोबारायचा अभंगाचे कडवे 4 कडव्याच्या अभंगामध्ये शब्द 2 शब्दाचा मुख्य केंद्रबिंदू अभंगाचा शब्द धर्म. धर्म शब्द 2 अक्षराचा परंतु जगण्याचं सार आहे. ज्याच्या जीवनात धर्म नाही तो जगू शकत नाही. जगला तरी तो वाचू शकत नाही. वाचला तरी त्याचं वाचणं कामाचं नाही. बोलू काय पटकन पटकन विठ्ठल धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही. जगला तरी कामाचा नाही. धर्म अक्षराचे शब्द 2 परंतु धर्मामध्ये जगाचं सार आहे. 2 मिनिटात सूत्र सांगतो तुम्हाला महाराज. धर्म म्हणजे कट्टरता नाही. धर्म म्हणजे तलवार नाही. धर्म म्हणजे रक्तलांछन नाही. हे जरी खरं असलं धर्माला वाचवण्यासाठी आतापर्यंत सगळ्या महापुरुषांना आतापर्यंत देवादिकांना आतापर्यंत भगवंताच्या अवताराला हातात शस्त्रच धरावं लागलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल माईकच्या जवळून बोला ते शक्य नाही. पडिले वळण इंद्रिया सकळ सवयाशी जित्याची खोड मेल्याशिवाय जात प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल धर्म म्हणजे कट्टरता नाही. धर्म म्हणजे तलवार नाही. धर्म म्हणजे धनुष्यबाण नाही. धर्म म्हणजे हातात घेतलेलं शस्त्रचक्र नाही. पण शस्त्राशिवाय धर्म जगू शकत नाही. वाक्य नीट ऐका. आतापर्यंत धर्मावर आलेली संकट थांबवण्यासाठी देवाचे अवतार झाले. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्तारा खेपायापाशी दुर्जनाशे संगारी. देवाने हातात चक्र घेतलं. देवाने हातात गदा घेतला. देवाने हातात धनुष्य घेतलं. देवाने हातात तलवार घेतली. कशा करतात? धर्माच्या रक्षणासाठी. छत्रपती शिवरायांच्या हातातली तलवार धर्माच्या रक्षणासाठीच आहे. माहिती ना की पडली भवानी जवा म्याच्या बाहेरी फिरली नाही ती कधी माघारी की तख्त दौलती समोर केली न कधी लाचारी झुकली नाही कधी ती दिल्लीच्या दरबारी. धर्मरक्षणासाठी हातात आलेली तलवार मराठ्यांच्या तलवारीला दिल्लीच्या दरबारात सोडायची सवय.
शिवरायाचा 50वा वाढदिवस होता. 50व्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराजाला आग्र्याला बोलवलं होतं. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्रातून महाराज गेले होते. महाराजांसोबत शंभूराजे होते आणि महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं होतं. पुरंदरचा तळ झाला होता. महाराजांच्या सोबत शंभूराजे असताना मुद्दाम महाराष्ट्राचा अपमान व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेमध्ये उभं केलं होतं. महाराज शेवटच्या रांगेत उभे होते. पण जेव्हा महाराजांनी बघितलं काही हजारी मनसबदार आपल्या पुढे उभे आहेत, जे मराठ्यांना पाठ दाखवून पळून गेलेत, त्यांना आपल्या पुढच्या रांगेत उभं केलेलं आहे. महाराजांना सहन झालं नाही. तळवे चाटणारी जात नाही महाराज, स्वाभिमानाने मोडेल पण वाकणार नाही असा ताट कणा ठेवून जगणारी महाराष्ट्रातली माणसं आहेत. छत्रपतीने औरंगजेबाच्या दरबारामध्ये दहाड फोडली. रामसिंग असं म्हणल्याबरोबर रामसिंग पळत आला. क्या हुआ राजाजी, क्या हुआ राजाजी, राजाजी शांत हो जाइए. अरे दिल्लीच्या दरबारात मराठमोळ्या मातेचा अपमान सहन केला जाणार नाही. रामसिंग, लाज वाटली पाहिजे या दरबाराला. रामसिंग घाबरला. महाराज, हे दख्खन नाही, हे दिल्ली आहे. हा तुमचा दरबार नाही, औरंगजेबाचा दरबार आहे. इथं मान खाली करावी लागते, इथं नजरा खाली ठेवावं लागतात, इथं वाकून मुजरा करावा लागतो, इथं तख्ताला पाठ दाखवता येत नाही. थोडा बिको कमी करा, नॉर्मल थोडा. इथं तख्ताला पाठ दाखवता येत नाही. इथल्या दरबाराचा रिवाज आहे महाराज. औरंगजेबाच्या दरबारात गुस्ताखी माफ केल्या जात नाही, सर करम केल्या जात असं म्हणल्याबरोबर महाराज ओरडले. रामसिंग मराठी म्हणतात आम्हाला आणि आमच्या वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराला आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नसतो. आमच्या बापाचा इतिहास आहे. दिल्लीच्या दरबारातून दिल्लीला झिडकारून येणारे छत्रपती शिवाजी महाराज एवढा संघर्ष आपल्या जीवनात कशासाठी करतात? तर धर्माला सुदृढ करण्यासाठी. काय गरज होती? अरे 42 दिवस माझ्या शंभू राजांनी हाल सहन केले. मला 42 दिवस यातना हाल अपेष्टा सहन केल्या. कशासाठी? तर त्याचं उत्तर आहे मायबाप धर्मासाठी. धर्म 2च अक्षराचा शब्द आहे. ज्या गोष्टी दिसायला लहान आहेत ना त्या कळायला मोठ्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये असे 2 शब्द आहे, एक माय आणि दुसरा बाप. माय आणि दुसरा लहान शब्द आहे. ते बाप लहान शब्द आहे, माय लहान शब्द आहे, पण सगळ्या विश्वाला व्यापून टाकण्याची ताकद या शब्दामध्ये महाराज. मम्मी नाही बरं, नॉट मम्मी. मम्मी नाही, मम्मी नाही. मम्मी इंग्रजी परंपरेनं दिलेला शब्द आहे. पप्पा नाही, पप्पा इंग्रजी परंपरेनं दिलेला शब्द आहे. आता ते आमचे महाराज सांगत आहेत, मला नाव नाही आठवत, मी आताच युट्यूबवर येताना ऐकत होतो. कोण म्हणलं काय माहिती, आता मला अनुभव नसल्यामुळे महाराज सांगित होते. ते म्हणले कोंबड्या जर खुरड्यात घालायच्या. कोंबड्या आहेत काही आहे? बरोबर, चांगलं आहे. कोंबड्या जर खुरड्यात घालायच्या म्हणे तर कोंबड्याला असं पा 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 असं म्हणावं लागतं म्हणे. म्हणजे आपण आपल्या बापाला कोंबड्याची उपमा देतो. पा 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 आहे की नाही? पा 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 पा. नवीन नवीनच शब्द आणले. लहान लेकराला आपण काय म्हणायचं? बाळा. जुना शब्द आहे बाळा. आता काय म्हणते लहान लेकराला? पिलो. ए पिलो. अरे पिलो कुत्र्याचं असतं रे. पिलो. बापाला शब्द बाप, आईला शब्द माय. काय पवित्र शब्द महाराज. हा माय म्हणता म्हणता होटाला लागे होट. माय म्हणता म्हणता हार्मोनियम वादकलंय गोड आहेत महाराज. कथित तुम्हीच का बाबा? काय जादू तुमच्या पोटात. माय म्हणता म्हणता, माय म्हणता म्हणता होटाला होट लागतात की नाही? माय म्हणता म्हणता होटाला लागे होट. सासू म्हणता म्हणता तोंड फाटे व मोठा. माय शब्दामध्ये महाराज गोडवा आहे, बाप शब्दामध्ये अस्तित्व आहे, पप्पामध्ये नाही, पप्पामध्ये नाही. जुन्या काळातले ग्रामीण भागात अजूनही हे शिल्लक शब्द शिल्लक आहे. माय, हे माझी माय. माय म्हणलं की वात्सल्य दाटून येतं. मम्मी कसं वाटतं महाराज घेंद्र्यावानी? खेड्यातल्या आवाजात आणि शहरातल्या आवाजातला फरक आहे. शहरातले काटे सकाळीच उठत येत. गावाकडचे पोरं सकाळीच उठते. माव शहरातले पप्पा, गावाकडचे दादा, भाऊ, हे शब्द आहेत. बाप शब्द 2 अक्षराचा आहे, पण त्याची सर कोणीच करू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, जगातील सर्व आईचं गुणगान झालं, जगातील सर्व आईचं गुणगान झालं, पण बिचाऱ्या बापानं काय केलं?
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी, हो बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी, आपण फक्त गातो गातो आईचीच गोडवी. देवकी आणि यशोदेचा प्रेम मनामध्ये साठवा, पण पुराच्या पाण्यातून टोपलीत कृष्णाला नेणारे वसुदेव आठवा. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, देवकीने जन्म दिला यशोदेने प्रतिपाळ केला हे मान्य बाबांनो. परंतु गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून ज्याने आपल्या लेकराला टोपलीत घालून मथुरेहून महाराज गोकुळामध्ये नेलं त्या वसुदेवाचं कौतुक कोण. श्रीरामाला जन्म देताना कौशल्याची झाली असेल कसरत, मान्य मला. राम प्रभूला जन्म देताना माय माऊली कौशल्याला त्रास सहन करावा लागला. करा ना कौशल्य माईचं वर्णन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीरामाला जन्म देताना कौशल्याची झाली असेल कसरत, पण पुत्रवियोगानं राम राम म्हणत मरण पावले ते होते बाप दशरथ. अरे ज्यानं पोराचं नाव घेत घेत जीव सोडला त्या दशरथाची आठवण कोण करत नाही. म्हणून बाप फार कमी लोकांना कळतो. घरामध्ये बाप जर कळत असेल कोणाला तिला मुलगी म्हणतात. मला तुम्हाला सांगू, लग्न लागतं ना घरामध्ये लेकीचं, आयुष्यभर पोटाची खळगी भरण्याकरता प्रयत्न करणारा बाप, त्याची लेक ज्या दिवशी उपवर होती ना त्या दिवशीपासून त्याच्या जीवनाचा एकच उद्देश असतो, माझ्या लेकीचं भलं झालं पाहिजे. वाक्य नीट ऐका. आयुष्यभर काबड कष्ट केलेल्या पैशाची जमापुंजी जर कशासाठी साठवून ठेवत असेल बाप, तर पोरीच्या सुखासाठी. त्याला वाटतं माझी तायडी एवढ्या मोठ्या घरामध्ये गेली पाहिजे, एवढ्या श्रीमंत घरामध्ये गेली पाहिजे की तिला कोणाच्या दरवाजात हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. तिला कोणाकडे भीक बाबा माईक बंद करा, ते तुम्ही गुणगुण करताय ना मग आवाज येतो इकडे, त्याच्यात माईक बंद करा. माझी पोरगी कुणाच्या घरात हात पसरण्यासाठी दरवाजात हात पसरण्यासाठी नाही गेली पाहिजे. जगातल्या प्रत्येक बापाला वाटतं. माझ्या बहिणींनो, भाऊ म्हणून माझं एक वाक्य आहे का, जगातल्या कोणत्याच बापाला आपल्या पोरीचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही. वाटतं का गमाय? आणि तुम्ही जर तुमच्या पसंतीचा नवरदेव मुलगा, आम्ही कॉलेजला सोबत होतो, तो फार चांगला आहे, त्याचा स्वभाव मस्त आहे, मला त्याच्यासोबत लग्न करायचं, ह्या तुमच्या जीवनातल्या सगळ्यात मोठ्या अंधश्रद्धा आहे. तुम्हाला तर वाटतं आमचा बाप अमरीश पुरी सारखा पाहिजे, त्यानं म्हणलं पाहिजे जा सिमरन जा, जीले अपनी जिंदगी, कर ले तेरे मन में आए वो. नाही ग, जगातल्या कोणत्याच बापाला आपल्या पोरीचं वाईट व्हावं असं कधी वाटत नाही. म्हणून पोरीनं आयुष्यभर जीवन जगत असताना एक सूत्र ध्यानात ठेवायचं, आपलं पडलेलं एक वाकडं पाऊल आपल्या बापाच्या आईच्या जीवावर बेतू शकतं, आपल्या बापाची मान खाली जाणार नाही असं कृत्य कधीच करायचं नाही. आपल्या बापाची मान खाली जाईल असं कृत्य आयुष्यात तुम्ही कधी करायचं नाही. काय नाही मला, बाप शब्द 2 अक्षराचा. हे मुलाच्या शिक्षणासाठी जिना चढून लागते ज्याला धाप, अरे आठवाना मुलीच्या स्थळासाठी उंबरठे जिजवणारा बाप. थोडा कमी करा हार्मोनियमचा आवाज. मुलाच्या शिक्षणासाठी हे ऑफिस ते ऑफिस, त्या ऑफिसची पायरी ह्या ऑफिसची पायरी चढू चढू ज्याला धाप लागते, आणि मुलीच्या स्थळासाठी उंबरठे जिजवणारा बाप जो आयुष्य आहे. तुम्हाला मराठी जीवातून माणसं गेले, हे पोरं पुढं बसवायचे नाही. महाराज कीर्तनकाराचा 200-250 किलोमीटरचा प्रवास फक्त तुम्हाला चित्त एकवटून आम्ही जे डोक्यात ठरवलंय ते तुमच्या बसवण्याचा प्रयत्न असतो आमचा. त्याच्यात यांनी असं करायचं गोंधळ, पण हे पोट्टे पुढे बसवायचे नाही. लोकांना सवय लागल्या मला, जिथं आपलं काम आहे तिथं पोट्टे पाठवायचे. भंडारा असला की लोक जेवायला जात नाही, वरण भात असते आणि डाळ भात, पोरायला दामटे जाय रे डाळ भात आहे खारे, कंदुरी पाहिजे, बोकडाचा कार्यक्रम पाहिजे. बायको म्हणते बाया पाहुण्याकडे बोकडाचा कार्यक्रम आहे, इको कमी करा थोडा. बायको म्हणते बाया पाहुण्याकडे बोकडाचा कार्यक्रम आहे, आपलं काही जाणं होणार नाही, आपल्याला काही वेळ नाही, टाइम नाही. हे म्हणतो नको नको जाणं पडून, नाही तर पाहुण्याला रागीन बाबा मला जाणं पडून डाक खाड्या पण येतं. मी म्हणतो तुला खायला भेटत नाही का रे घरी? म्हणजे दुसरा कार्यक्रम असला की लोक बोलत येईल, धार्मिक कार्यक्रम हा पोरायला दामटीची. अरे यायची गरज आहे पण सध्याच नाही. हे थाळा वाजून साप घरात घातल्यासारखे लय विचित्र आहेत महाराज. पोरायच्या नांदी लागणं चालत, एवढी विचित्र सवय कृष्ण भाऊ यांना.
तुम्हाला अनुभव असेल तुमच्या घरातला सांगतो मी. तुमच्या घरामध्ये कोणीच नसुद्यामध्ये पुढच्या बैठकीत पोट्टे बाहेर खेळतात आणि नेमके पाहुणे आले आणि पोराने पाहिलं पाहुणे आले बाहेरून सगळी हुराळमध्ये घुसते. होई ज्या सोफ्यावर ज्या खुर्चीवर ज्या पलंगावर पोरांना बसायचं तिथंच जाऊन बसतील, पाहुण्यांना बसायचं तिथंच पोरं जाऊन बसतील. मग तिकडून पाहुणे आले त्यांना जागाच राहत नाही, सगळ्या जागेवर पोरं बसलेली. मग पाहुणे येणार, पाहुणे त्या पोराला म्हणणार बंड्या काय अरे पलीकडे सरकी येऊन जा तिकडं. त्याचा बाप मधून येणार पोराला म्हणा बंड्या ही काय पद्धत आहे का, तुला पाहुणे बिवणे कळतात की नाही, सर पलीकडं. ते बापाला म्हणलं हानी नसलं की तुला. बाप म्हणला एवढ्या पाहुण्या देखत चव घालेली. बाप मध्ये गेला, पाहुण्याला पाणी दिलं, चहा दिला, पोहे आणले. पोहे आणल्याबरोबर पाहुण्याने प्लेट घेतली, पाहुण्याने चमचा उचलला, प्लेटमध्ये टाकला, पोहे त्या चमच्यात घेतले आणि बरोबर चमचा तोंडात घालणार एवढ्या पोरातलं एक पोरग उठून पाहुण्यास पुढे उभं राहिला. असं पाहुणे म्हणले काय, पाहुणे म्हणले काय, अरे पाहुणे म्हणले काय, ते हळूच म्हणलं मामा मला 1 रुपया देतो का. यांच्या नादी लागणं चालत नाही. मला एक नाद होता पोराला प्रश्न विचारायचा कीर्तनात. मी एका पोराला परवा प्रश्न विचारला, म्हणलं हे पोरा 15 फळांची नावं सांग. म्हणलं सोपं आहे, डाळिंब 1, सीताफळ 2, मोसंबी 3. म्हणलं 3च झाले, अजून 12 सांग. तो म्हणला 1 डझन केळ. 1 रस्त्यानं मासाडी ओळत होत. म्हशी काय त्यांना मला मी म्हणलं हे पोरा इकडे म्हणलं काय, म्हैस दूध देते का. माझं म्हणायचं असं होतं की गा बने का जमलेली बुवा. त्याला म्हणलं म्हैस दूध देते का, ते म्हणजे देत नाही, काढणं पडतं. कठीण आहे. त्यांच्या नादी लागणं झालं, जगाव बोलायचं नाही रे बिलकुल मध्ये. मग मुद्दा आहे असं ते सरकतं. ते काय सांगत होत तुम्हाला मी, 2 अक्षराचा शब्द बाप, अक्षर 2 कळायला कठीण. 2 अक्षराचा शब्द माय, अक्षर 2 कळायला कठीण. 2 अक्षराचा शब्द धर्म, अक्षर 2 कळायला अवघड. धर्माची व्याख्या सांगतो तुम्हाला. धारणात मिथ्या उदाहरयति इति धर्म. जो विशिष्ट प्रकारच्या सदप्रवृत्तीची धारणा करतो त्याला धर्म म्हणतात. जो सदप्रवृत्तीला ग्रहण करतो, धारण करतो त्याला धर्म म्हणतात महाराज. ज्याच्यामध्ये विकृती नाही त्याला धर्म म्हणतात. आणि सगळ्या प्रकारच्या सदप्रवृत्ती जगामध्ये फक्त एकाच धर्मामध्ये. नमस्ते वत्सले सदा त्वया हिंदू भूमे सुखं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते. कि तेरा वैभव अमर रहे माम, हम दिन 4 रहे ना रहे, तेरा चल पावन हो मां, तन में सांस बहे ना बहे. थोडा अजून कमी करा बाबा आवाज, एकदम जोरात वाजता हार्मोनियम. तेरा वैभव अमर रहे मा, माझ्या स्वराच्या खालून वाजलं पाहिजे. तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन 4 रहे ना रहे, तेरा आचल पावन हो मा, तन में सांस बहे ना बहे. आम्ही मेलो तरी चालेल. हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे. महाराज आमचं जगणं, वागणं, उठणं, बसणं, बोलणं, सगळा व्यवहार आमचा देशाप्रती समर्पित असला पाहिजे, राष्ट्राप्रती समर्पित असला पाहिजे. राष्ट्र हे पहिलं प्राधान्य आमचं असलं पाहिजे. आणि असं प्राधान्य ठेवणारे माणसं या जगात कमी आहे. त्या माणसांच्या यादीमध्ये एक महापुरुष आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. धर्म सगळ्यांनाच कळत. सुविचार ऐकलाय का तुम्ही? तलवारी सगळ्यांच्याच हातात होत्या, बळ सगळ्यांच्याच मनगटात होतं, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची धमक फक्त माझ्या छत्रपती शिवबामध्ये उगवला तारा ते वीर हारा करला शिवाजी राजा. उगवला तारा ते वीर हारा करला शिवाजी राजा.
गावची चिमण्या कशी आल्या बळाला मी म्हणतो जय 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 भवानी तुम्ही म्हणा जय 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 शिवाजी आवाज मोठा आला पाहिजे जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी बघा दगडाचा घाम फोडणारी माणसं आपण आवाज जातापर्यंत गेला पाहिजे आमच्या जय 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 सगळ्यांना वाटतं धर्म पालनेमध्ये जीवन जगलं पाहिजे पण धर्म पालनेची जी प्रचंड प्रबल इच्छा शक्ती आहे ही इच्छा शक्ती घेऊन सगळेच माणसं जन्माला येत नाही महाराज क्वचित क्वचित कुठे कुठे कधी कधी कोणी कोणी येत असत गिरीशी करी किरटीवरी हरी भगवा ध्वजा गिरीशी करी किरटावरी हरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हारा शिवाजी गौला तारा तुम्ही मला उत्तर द्यायला हा उजबी तू तोड जा कारखान्याला बी नेत जा गव्हाणी टाकत जा रसातून साखर बनीत जा पोती बी तूच दाखवत आहे मग ते मला आवाज नाही येत सगळं वाचायला लागलं की काय त्याच्यामुळे मी पुढं म्हणतो तुम्ही मागा म्हणा सगळेजण पुढचं म्हणा तुम्ही मी मागचं म्हणतो तुम्ही पुढचं म्हणा गिरीशी करी किरटीवरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हारा उगवला तारा आता मागच्यांची बारी आहे पोरं उभी आहेत ना तिथून पुढचे म्हणणार नाहीत तिथून मागचे म्हणतील आता हेच मोठा आवाज आला पाहिजे सगळ्या गिरीशी करी किरटीवरी लहरी भगवा ध्वजा गिरीशी करी किरटीवरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा भाऊ मोताळ्याला कोणता रस्ता जातो काय आवाज घेऊन काय बोलून राहिले आवाज आमचे पुढचे माणसं पा कशी म्हणते गिरीशी करी किरटीवरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला माझ्या जिजाऊची कशी आली या फळाला ओ बाबाचा बापा माझ्या शिवाजी ओ बाबाचा बापा माझ्या शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी बाबाचा बाप माझ्या शिवाजी ओ बाबाचा बाप माझ्या शिवाजी
एवढ्या मोठ्यानं म्हणलेत का हे 6 दिवसात झाला तुमचा सप्ताह यशस्वी. संस्काराची गरज खरी आहे. यांच्यात तुम्ही मराठी मीडियमचे की इंग्लिश मीडियमचे रे? मराठी म्हणा मग. माझ्या मराठी मातीचा पुढचं म्हणा. लावी कपाळाला टिळा हिच्या संगाने जागल्या दरी खोऱ्यातील शिळा. नाही हे म्हणा मग. जॉनी जॉनी इटिंग शुगर डीलिंग राईस ओपन युअर माउथ. हे राष्ट्राचं भविष्य आहे उद्याचं. त्यांच्या खांद्यावर घोरा आहे. हिमायभू तुझे न पांग सारे हानीन आरती. जमला आता हेच मोठ्याने म्हणायचं. गे मायभू तुझे हानीन आरतीला. झाला सप्ता कुंभे फळचा यशस्वी. वाजवा टाळी एकदा. टाळ्या कसून वाजले पाहिजे मला. तुम्ही टाळी वाजवत्या का ढेरी खाजवत्या तेच मला. तालियां वो नहीं बजाते जो गम में होते हैं, तालियां वो बजाते जो हरपल में दम में होते हैं. क्यों बजानी चाहिए? बगीचे में माली, भोजन में थाली, कान में बाली, घर में घरवाली और कथा कीर्तन में ताली जरूरी होती है. शिव महापुराण चालू आहे ना तुमच्याकडं. टाळी कशी वाजली पाहिजे? महादेवाच्या डमरू सारखी. डम 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 डमरू वाला. डम 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 डमरू वाला. महादेवी जगदम्ब भगवानी धारा. डम 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 महादेवनी जटाम महादेवा महादेवा. आता एक भजन म्हणतो ते यांच्या पाठ नाही तुमच्या पाठ असेल. सुन के भक्तों की पुकार हो के नंदी पे सवार काशी नगरी से आया है मेरा भोलेनाथ. मोघाम भजन लय पाठ असतात महाराजांचे. गाथ्यातले कमी पाठ असतात. मोघाम कसे? रेणुका दत्त मारतो हकाना ऐकू येतं का? कोणत्या पोथीत आहे वय? गाथ्यातले सांगाव तर लक्षात येत नाही. गाथ्यातले लक्षात येत नाही. आणि असे अमोघाम आडम तडम इकडचे तिकडचे कसली कसली भजन पाठ करे. परवा एक बाई चहा घेणार का कॉफी? लय डेअरिंग झाली बा. मागून आला पुढे वाचलं. परवा एक बाई शंकर पार्वती गणपतीचं मंदिर होतं. या मंदिरात भजन म्हणत होती. गाथ्यातले नाही माथ्यातले. मोघम मोघम. तिनं असं भजन म्हणलं. मला असं वाटलं म्हणलं महादेव जर समाधीत नसले तर त्रिशूळच हाणतील गाठ. तुम्ही म्हणाल असं काय होतं भजनात? तुम्हीच ऐका सांगा. इको कमी रे दादा थोडा. दादा तू माझ्याकडे लक्ष दे रे. गप्पा नको मारू दादा. इकडे लक्ष. ती पार्वतीकडे पाहायची मोठ्यानं म्हणायची. पार्वती कशा केला गणपती
छत्रपती न महादेव संन्यासी. आता हे फटके घ्यायचेच काम आहे. तिनं तिच्या तेजापासून केला, तुला काय घे नाही. मी म्हणलं मावशी असे कशाला मोग आंबजणं म्हणती ग. मला म्हणले महाराज तुम्ही शिकवा ना, मग कसे म्हणायला पाहिजे. तर मी म्हणलं असं म्हणा, शिव भोळा चक्रवर्ती. तिनं तेवढं म्हणलं नाही, म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती. मी म्हणलं पुढं म्हणा, त्याचे पाय माझे चीती. आता म्हातारीला मिळत नाही लागला मागचं काय, पण मिळवायचं होतं म्हणून ती काय म्हणली, तुझी माय माझी चुलती. आता काय सांगत होतो मी. छत्रपती शिवरायांसारखे महापुरुष धर्माला बळकटी आणण्यासाठी जन्माला येतात. जगाच्या पाठीवर जो उत्कृष्ट प्रकारच्या सदप्रवृत्तीची धारणा करतो त्याला धर्म म्हणतात. सदप्रवृत्तीची धारणा करणारा जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे, त्याला हिंदू धर्म म्हणतात. गंभीर सांगतो तुम्हाला, तुलनात्मक भावानं बोलतो महाराजजी. मला सांगा, अन्य धर्मीयांमध्ये स्त्री म्हणजे गुलाम आणि हिंदू धर्मामध्ये स्त्री म्हणजे देवी. आपल्या धर्मात देवी म्हणून पुजतात की नाही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवताः. ज्या राष्ट्रामध्ये नारीचा सन्मान होतो, तिला पूजल्या जातो, तिथं देवतांचा वास असतो. आपण स्त्रीला शक्ती म्हणून पुजतो की नाही. आणि बाकीच्या गुलाम म्हणून ठेवतो. गुलाम बाईचं काम तिनं नवऱ्यानं सांगितलं तेवढंच करावं, नवऱ्याच्या आज्ञात राहावं. आणि ती काय काय ते सांगायला मला वेळ नाही, ते सांगण्यात मजा नाही. बाकीच्या धर्मामध्ये स्त्रीला जे दुय्यम स्थान दिलेलं आहे ते हिंदू धर्मात दिलेलं नाही. शक्ती स्वरूपामध्ये आपण स्त्रीला पुजतो. म्हणजे तुम्ही देव आहे, तुम्ही देव आहे, माणसं देव आहे. आता हे वाघासारखे बसलेले माणसं वाघ येत नाही, वाघासारखेच आहेत ना माणसं. तशी सगळे माणसं वाघच आहेत. लग्न झालेले पण बिगर लग्नावाले पण दोन्ही बी वाघच. फरक फक्त एकच आहे, लग्न झालेल्या वाघावर देव्या स्वार होत्यात, त्याच्या डारकाळ्या कमी होत्यात. बिगर लग्नाचे वाघ पाक असे खडखड करतात. लग्न होस तर फक्त एकदा लग्न झालं आणि देवीची स्थापना झाली की मग मग आपल्या धर्मामध्ये स्त्रीला शक्ती म्हणून पूजल्या जातं. चला घालूया जागर, चला घालूया जागर. नवरात्रीमध्ये पूजतो की नाही आपण. माझी अंबिका सत्वाची उभी राहून ताटात. वाह 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 माय, तुमच्या पाठ आहे म्हणायचं की म्हणा म्हणा म्हणा. वाट पाहते भक्ताची आली अंबिका चालू हरी आली अंबिका चालू हरी आली अंबिका चालू सडपडाय कुंकवाचा सडपडाय कुंकवाचा What
आणले तुम्ही अद्भुत. तुम्ही किती वाजवता याच्यापेक्षा कसं वाजवता महत्वाचं. कीर्तनकाराला पोषक वाजवा टाळी एकदा बाबा. केस मोकळे सोडून गाय मुखात नावून केस मोकळे सोडून आली अंबिका चालून भाळी मळवट भरून सडा पडलाय कुंकवाचा त्या बाजार पेठेत. सडा पडलाय कुंकवाचा त्या बाजार पेठेत. वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात. वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात. आता आमचे नाना काय झालं थोडं थोडं. आयन्नु बायन्नु करा आयन्नु बायन्नु करा पानाचा विडा. आयन्नु बायन्नु करा पानाचा विडा. केला भरा माझा हिरवा चोडा. केला भरा माझा हिरवा चोडा. केला भरा माझा हिरवा चोडा. साधू शृंगारान फुलदार दिसती. महिमा माझ्या देवीचा वर्णावा किती. महिमा माझ्या देवीचा वर्णावा किती. हळदी कुंकवाचा तुम्ही टाका घसडा. हळदी कुंकवाचा तुम्ही टाका घसडा. आम्ही केला भरा माझा हिरवा चोडा. केला भरा माझा हिरवा चोडा. काय गोड माणूस आहेत तुमच्याकडे. मी जाऊ घरी. स्त्री शक्तीला स्त्री जातीला सन्मान देणारा आमचा धर्म आहे. धर्म काय? सदप्रवृत्तीची धारणा धर्म आहे. तुमच्यात जर सत्शीलपणा असेल तर तुम्ही धर्मवान आहे. आणि म्हणून आमची दैवत सुद्धा मूर्तिमंत धर्माचं स्वरूप आहे. वाल्मिकीनं रामललाची व्याख्या करत असताना रामप्रभूबद्दल बोलत असताना वाल्मिकी रामायणात संस्कृत श्लोकात असं म्हटलं, रामो विग्रहवान धर्मा. हा काय म्हटले? राम हे धर्माचं मूर्तिमंत स्वरूप आहे. परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय ब्रह्मलीन संत वक्ते बाबा त्यांनी जो रामायण समीक्षण नावाचा ग्रंथ लिहिला. मला आठवतं जागदरी नावाचं एक गाव आहे शिंदखेड राजाच्या जवळ, मातृतीर्थाजवळ. तिथे माझी कथा होती एका टेकडावर मोठ्या, फार दिवस झाले. आणि श्रद्धे आबा हे माझ्या कथेला बसून होते 2-4 दिवस. खंडन मंडन समीक्षण हे सगळं मांडत असताना त्यांना फार आल्हाद झाला. राहुटी टाकलेली होती एक, आणि त्या राहुटीमध्ये बोलून त्यांनी मला त्यांच्या हाताने हे 2 ग्रंथ भेट दिले की चांगला बोलतोस, घेऊन जाय, वाचत जाय आणि प्रकार बोलत जाय, मेंग्यावाने करत जाऊ नको. त्यामुळे तेव्हापासून मी धर्माच्या बाबतीमध्ये महाराज नो कॉम्प्रोमाइज. सांगायचा मुद्दा असा आहे की राम हे मूर्तिमंत धर्म आहे. आणि लक्षात घ्या, धर्माला वाढवायला, धर्माला बळकटी द्यायला फार त्रास होतो महाराज. तुकाराम महाराज म्हणले आमचं कामच ते, ह्याची अम्मा करणे काम. बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे. पाखंड खंडन, पाखंडी लोकांचं खंडन करून धर्माचं पालन करण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे, द्यावा लागलेला आहे. लोक देत आलेले, अजूनही देत राहावं लागणार आहे. चांगल्या गोष्टी लवकर उगद्या नाही. तुमच्याकडे मी उदाहरण सांगतो सोपं तुम्हाला. आपण बी पेरतो की नाही? कोणतं पीक जास्त येतं तुमच्याकडे? कापूस. कापसा धान्यामध्ये कोणतं येतं?
ज्वारी. ज्वारी पेरायला घेतले का माणसाने. मार्केट कोणतं मोठं तुम्हाला इकडे जवळचं. शेतीची कुळवण केली. कुळवण करते मशागत. नांगरली, नांगरटी केली, टिफन हाणली, काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, पीक ढग ढोल वाजवित, ढोल वाजवित, टिफन हाणली, कुळवण केली, जमीन नांगरायच्या लायकीची झाली. आऊत आणलं. आऊत कळतं तुम्हाला? तुम्हाला कळतं का रे? नाही, तुम्हाला नाही कळलं. जुन्या पोराला आऊत, आऊताचं येठण, येठण त्याच्यानंतर फावड. फावड तुम्ही फावडच मध्ये तुमच्या दांडीला असं बाजून फावड. हे खोरं नाही. फाउंड फाउंड एक सरळ दांडी असते, त्याला सपोर्ट असतं बारक. फरदांडी. भाषा भाषाचा फरक आहे. आम्ही जेवायला बसलो ऋषी भाऊच्या घरी, त्या ताई म्हणत होत्या मी आणतो. तुमच्याकडे असं म्हणत भागा भागाचा फरक. आमच्याकडे म्हणते बाई मी आणते, तुमच्याकडे म्हणजे आणतो ना मी. नांदेड मध्ये तर वेगळंच आहे. आपल्याकडे महाराज गावात आले की विचारतात महाराज कधी आले. नांदेडला मी पहिल्यांदाच कीर्तनाला गेलो, तिथल्या एका माणसाने मला विचारलं, गेल्या गेल्या म्हणले महाराज कधी आल्या. आले म्हणल्याबरोबर मला वाटलं बा गडबडीत धोत्राच्या साडी नेसून आलो. खाली पाहिलं धोतरच होत. भागा भागाचा फरक आहे भाषा. काय म्हणते फरदांड. फरदांडी मेन दांडी, त्याच्या बाजूला फरदांडी, पुढे जूच म्हणते ना. आणि जुवाला आऊत या ठायला कोंडक्या. तुमच्याकडे काय म्हणते? एकच जण सांगा. कोंडक आपट्याच्या झाडाचं असतं, वेगळं वेगळं बनवते. आता हे कळत नाही ह्या पोराला. आमच्या रानात आश्रमाच्या मागे जमीन आहे. त्या जमिनीत मी अशा रिकाम्या शेतात ते आऊत धरलं, रिकाम पाठ शेत, आणि त्या आवतावर दगड ठेवला, त्याला बैल वगैरे झुपले, ते कोंडक जू आऊत येटलेलं, आणि असं रिकामच हाकत होतो. माझा एक मित्र आला छत्रपती संभाजी. जय हरी जय हरी. महाराज हु इज दिस. आती शिकेल. हु इज दिस. मी म्हणलं दिस इज अ वखर. हे याला वखर म्हणतात. ते म्हणले याचं काम काय. म्हणलं कुळवण करणं. मला महाराज मी ट्रायल घेऊन बघू. मी म्हणलं घ्या की. मग मी दगड ठेवून हाणत होतो ना वखर. या भाऊनी दगड येत असाच ठेवला ना, हा दगडासहित त्याच्यावर उभा राहिला. रान होतं पाठ कडक, जमीन होती उरलेली, हे त्याच्यावर उभं राहिलं. ज्या चऱ्हाटानं आऊत येटलं होतं ते होतं साडीपासून बनवलेलं, येते ना पिळ्या पिळ्याचं. आणि त्याचा एक गुणधर्म आहे, त्याच्यावर ओझं पडलं की ते लांबत आहे असं. बरं लांब नका. जो आऊत जे वखर ज्या जुवावर ठेवून येटलेलं होतं ते जू होतं, दांडी होती निपुर्ती. निपुर्ती म्हणजे कमी. चराट होतं साडीचं. हे उभं राहिलं, यानं बैल हाकले, पास खाली फसली, वखर पुढे गेला. वखर पुढे गेल्याबरोबर बरोबर चराट लांबलं. चराट लांबल्याबरोबर दांडी होती निपुर्ती. निपुर्ती दांडी असल्यामुळे होंडक कोंडक जसं पुढून दांडीतून निष्ठलं. आता ते दांडीतून कोंडक निसटल्यावर ते पलीकडे नाही जात. ते वखर हाणणाऱ्या डोक्यावर येत हा माग आला. कुळवण केली, टिफन हाणली, पेरायचं. खामगावून चांगल्या उत्तम दर्जाची ज्वारी आणली, पॅकिंगची, गावचो लावून प्रक्रिया केली, पेरायला घेतलं. चाडच ना. चाड्यावर मूठ धरली, बैल हाकले, बी पेरलं. ज्वारीचं बी वरून पडलं आणि खाली गेलं कुठं जमिनीत. पण हे जिथं जमिनीत गेलं याच्या अगोदर तिथं त्या जमिनीत उगलेलं मोकाट बी पडलेलं होतं. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे मोकाट पडलेल्या बियाला? आढाऊ. मी आढाऊ नाही, आढाऊ मोकाट. त्या आढाऊ पडलेलं होतं खाली. हे बी वरून जाऊन पडलं. त्या आढाऊ बियानं याला विचारलं कुठलचं आहे? ते म्हणलं खामगावचं आहे. इकडं कशाला आला?
ते म्हणलं आला म्हणजे काय मालकाने आणलंय मला पेरलंय ते म्हणलं तसं काही नसतं हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है तू इथं कशाला आलाय तो म्हणलं उगायला आलो हे शक्यच नाही म्हणलं तू जरी उगायला आला तरी उगायचा नंबर आपला आहे आढाऊ म्हणलं तू काही कर तुझ्या अगोदर मीच उगणार तसंच असतंय बघा विकत आणलेलं बियाणं उगत नसतंय त्याच्या अगोदर आढाऊ उगत आहे पण हे विकत आणलेलं म्हणलं ह्या बाय तू उगला तरी तुझा फायदा नाही ना काय तू उगला तरी तुला रोजदार नीट होत नसतात ना रोजदार नीट म्हणतात ना तुमच्याकडं निंदायला येतात त्या राहू द्या ओ चोरदार हो दादा तुम्ही उभं राहतात तिथं आता बघा तुमच्यामुळे 2-3 मिनिटं काय अडचण नाही काय टेन्शन घेऊ नका नाही पडत आता तुम्ही पुन्हा इकडे येणार पुन्हा वेळ जाणार व्यवस्था बिघडते आता तिथंच थांबा इकडे चौदार गोड आहेत एकदम वा दोन्ही आवडले तुम्हाला वा हा अजून एक हा तुम्ही पण वा आले आता आल्या जाऊ नका आता जाऊ नका बरं या पटकन इकडे काय चाललं होतं आपलं नॅपकिन द्या आढावणे हा आढाव बाया मजुरी ती म्हणलं तू किती मेहनत घे पण उगवणार हा पठ्याच आढाव म्हणला ते विकत आणलेलं म्हणलं काय फायदा आहे रोजदार नीट होत नसतात तुला ते आढाव म्हणलं मी काय आताच आहे का येड्या याचा आजा हातात मी इथंच आजा मेला याचा बाप आला मी इथंच याचा बाप मेला म्हणला हे तरी मी इथंच आणि हे मरण म्हणलं तरी आपण इथंच आपण जात नसतो म्हणलं का एवढा चुनाट मी असल्यामुळं रखमा काकू सगळे रोजदारने आपल्या ओळखीचं झाल्या मला त्या निंदायला आले की नुसतं शेंडा कत्रीत म्हणल्या मा शेंडा आणि बुड तसंच ठुत्यात ते पुढे गेले की मी डोकवून बघतो म्हणला किती लांब गेले त्याच्यामुळे आपण संपत नसतो म्हणलं दृष्टांत संपला हे जे आढाव उगलेलं आहे हे पाप आहे हे अधर्म आहे आणि जे पेरलेलं आहे ना तो धर्म आहे धर्म पेरल्यावर उगवायला कष्ट आहे उगल्यावर जगवायला कष्ट आहे जगल्यावर वाढ व्हायला कष्ट आहे वाढल्यावर कंस यायला कष्ट आहे कंस आल्यावर चिमण पाखरापासून सुरक्षा करायला कष्ट आहे सुरक्षा केल्यावर पावसाच्या तडाख्यातून वाचवायला कष्ट आहे वाचल्यावर कापायला कष्ट आहे कापल्यावर मळायला कष्ट आहे मळल्यावर घरी आणायला कष्ट आहे घरी आणल्यावर टिकवायला कष्ट आहे गुंग लागू शकतं आणि टिकवल्यानंतर खाण्यासाठी मग प्रयत्न आहे मग आपल्या पदरात पडतो तो धर्म आहे एवढा त्रास बघावा लागतो कुळवण करावं लागतं पेरावं लागतं जगवावं लागतं वाढवावं लागतं वाढलेलं आवडीत आणावं लागतं दाणे द्यावं लागतं चोट्ट्यापासून रक्षण करावं लागतं धर्मावर आघात करणारे लय चोट्टे आहेत ना महाराज सहनच होईना लोकांना हिंदू धर्माचं कोणी उठत आणि धर्मावर बोलते माकडं महाराज दलित कोणी बी माग रामप्रभूबद्दल एकाने वक्तव्य केलं होतं विद्रूप काय कळलं महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये अरे 8000 वर्षापूर्वी घडलेलं आदिकाव्य ज्या आदिकाव्यानं आदर्श दिला जगाला पिताच्या सावतराईच्या सांगण्यावरून जे प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले त्यांचा आदर्श या लोकांना काय कळायचं महाराज नाही कळणार धर्म जगवायला फार त्रास आहे अधर्म वाढवायला त्रास नाही अधर्म पटपट वाढतो आडाउडी यासारखा महाराज म्हणतात पण अधर्माच्या बाजूने गेलेल्या कोणाचंच भलं होत नाही रावण अधर्मी इकडे दुर्योधन दुःशासन अधर्मी इकडे अफजल खान औरंगजेब अधर्मीच आणि अधर्माच्या बाजूने जेवढी गेली ती माणसं संपली महाराज माय बहिणीच्या इज्जतीची लखतर वेशीवर टांगू पाहणारा अफजल खान मराठमोळ्या मातीत जन्माला आलेल्या माय बहिणीच्या इब्रतीला हात घालणारा शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला तर बोट तोडून वापस गेला पुण्यात लाल महालात शाहिस्त्या मग शिरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराजांनी बोट कापली महाराज चमके चमके शिवबाची चमके शिवबाची
तलवार चमके शिवाजी चमके शिवाजी तलवार चमके शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीत ही ताकद होती महाराज. महाराजांचा गनिमी कावा धर्मरक्षणासाठी अभ्यासासारखा आहे. पुराण छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घ्या पण थोडी डोक्यात पण घ्या. वाईटाच्या संगतीनं राहाल तर माती व्हाल आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल. ही ताकद गनिमी कावा कसा आहे बघा. शाहिस्त्या महाराजांनी संपवला का शाहिस्ते खान फक्त बोट तोडली. त्याची तुटली बोटे चार बोट तोडली त्याची. का तोडली त्याचं कारण होतं. शाहिस्ते खानाला मारायला महाराज डायरेक्ट गेले नाही. पहिली दहशत पसरवली शाहिस्ते खानाच्या डोक्यात की शिवाजी फार खतरनाक आहे. असे माणसं पाठवायचे महाराज शाहिस्ते खानाकडे. ते विचारायचे कहां से आया. बोले महाराज हम पूना परगना से आए. जुन्नर से शिवाजी जहाँ रहता है वही मुल्क से आए हो. बोले हाँ. शिवाजी कैसा है. बहुत मारता है, बहुत रपाटे देता है, सपा सब तकलीफ देता है. शिवाजी बहुत खतरनाक है. असे माणसं पाठवून दास्ती भरवली छत्रपती विषयी शाहिस्ते खानाच्या डोक्यात. आणि एक दिवसाचा प्रसंग होता. शाहिस्ते खान असा झोपला होता लाल महालात. खिडकी उघडी होती. हवा आल्यामुळे पडदे उडायला लागले. पडदा उडाल्यामुळे फुलदानी लागला. फुलदानी खाली पडली फुटली. खळकन वाजलं. तसं शाहिस्ते खान कोण कोण कोण. शिपाई पळत आला. हुजूर घबराइए नहीं. कोण है. कुछ नहीं हुजूर हवा है. ते म्हणलं हवा है. मुझे लगा क्या शिवा है. दहशत का कशी होती शिवाजी नावाची. त्याच्यानंतर महाराज गेले. ज्या महाराजांना शाहिस्ते खानाची 4 बोट कापता येत होती त्या महाराजांना धड उडवणं काय कठीण होतं. पण बुद्धी पहा कशी आहे महाराजांची. महाराजांनी विचार केला याला जर जागेवर कापला तर दिल्लीच्या दरबारातला औरंगजेब खवळलं आणि सगळेजण घेऊन इकडे युद्धाला येईल आणि त्याच्या सैन्य दळाला तोंड द्यावं एवढा फौजफाटा आपल्याकडे सध्या नाही. त्याच्यामुळे जीव मारल्यापेक्षा याला धास्ती देऊ फक्त हादरून टाकू. महाराजांनी हादरवलं. 4 बोट तुटली. हाहाकार माजला पुण्याच्या लाल महालामध्ये. महाराजांचं कर्तृत्व इथे एका गोष्टीनं सिद्ध झालं बघा. हाहाकार माजल्यावर सगळे इकडे तिकडे पळायला लागले. तुटलेली बोट रक्तबंबाळ झालेला हात घेऊन शाहिस्ते खान पळत होता. तेवढ्यात शाहिस्ते खानाची बहीण पळत आली. भैया भैया भाईजान भाईजान भाईजान. शाहिस्ते खान म्हणाला क्या हुआ बहन. वो शिवाजी आपकी भांजी को मेरी बेटी को उठा के ले गया. मोठ्यानं म्हणली तो छत्रपती शिवाजी तुमच्या भाचीला माझ्या मुलीला उचलून घेऊन गेला. शाहिस्ते खान म्हणला बहना मैं मानता हूं शिवाजी गद्दार है. मैं मानता हूं शिवाजी काफिर है. मैं मानता हूं शिवाजी हमारा दुश्मन है. लेकिन मुझे विश्वास है शिवाजी कभी किसी के बहन बेटी को उठा के नहीं ले जाता. अरे चर्चा करावी माझ्या महाराजांच्या नावाची दुश्मनानं. असा दरारा होता महाराजांचा. असं कर्तृत्व आणि नेतृत्व होतं महाराजांचं. औरंग्या सुद्धा आपल्या पोरांना एकच वाक्य म्हणायचं एक बेटा कम बख्तो अगर शिवाजी के बेटे जैसा होता ना मेरे तो पूरी सल्तनत पर मैं राज करता. औरंग्या म्हणायचा हा नालायकांनो एक पोरग तुम्ही 17 आहेत ना मग उतार आहे तुम्हाला काय कामाची तुम्ही. एक जर संभाजी राजासारखा असतं तुम्ही सगळ्या सल्तनतवर राज्य केलं असतं. घाबरत होता औरंगजेब संभाजी राजा. कसा औरंगजेब कापे थरथरा. औरंगजेब कापे थरथरा. मुनी तुरा स्वप्नाचा चुरा. ठोका चुके त्याच्या काळजात. 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 शंभूराजाचं नाव घेतलं की तो थरथर कापायचा. औरंगजेब कापे थरथरा. औरंगजेब कापे थरथरा. मुनी तुरा स्वप्नाचा चुरा. ठोका चुके त्याच्या काळजात. ठोका चुके त्याच्या काळजात. ठोका चुके त्याच्या काळजात. ठोका चुके त्याच्या काळजात. आय गुणप्रताप शंभूचा. आय गुणप्रताप शंभूचा. भवाला ऐका
शंभूराज का म्हटलं म्हणतं भरदार छातीला गडी भरदार छातीला गडी मार हात उडी मारतो कडी सिंहाचा मला 9 पावडी येतात आता शिक 2च म्हणले तेवढंच येत सगळे एकदा स्टोरी सांगत असे हळूहळू ढाळे ढाळे एका पाकिटात काय काय कळे आणि म्हणून कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही ते कर्तृत्व मनगटाच्या बळावर उभं करावं लागतं धर्मरक्षणासाठी सज्ज व्हावं लागतं माझे महाराज झाले माझे शंभूराजे झाले किती त्रास शंभूराजाला फितूर या मातीत जन्मले मोठी खंत आहे पण एवढे वर्ष झाले आणि होतील तरी शंभूराजे आमच्या हृदयात जिवंत आहे महाराजांच्या कर्तृत्वाची झळाली आणि हे धर्मरक्षणासाठी सज्ज का झाले त्यांना धर्म कळाला म्हणून आपण धर्माच्या बाबतीत उदासीन काय आपल्याला धर्म कळत नाही म्हणून आपण सगळे धर्मविमुख आहे आणि धर्म सोडला की माणसं जगत नसतात महाराज त्यांचं मरण जवळ येत असतं म्हणून महाराजांनी प्रश्न विचारला पहिल्या कडव्यात अरे तुम्हाला धर्म कळत नाही काय डोळे उघडा धर्म धर्म तो जेव्हा लोक धर्मापासून दूर जायला लागली तेव्हा महाराज बोलले धर्म तो न कळी काय झाकेले डोळे अरे एकीकडे धर्मासाठी प्राणाची आहुती देणारे महापुरुष एकीकडे धर्मासाठी अवतार घेणारा देव आणि एकीकडे तुम्हाला धर्म कळत नाही डोळे झाकून घेणारे तुम्ही काय झाकेले डोळे एकाने विचारलं महाराज डोळे झाकल्याने धर्म न कळाल्याने काय नुकसान होतं हे तुम्हाला दुर्योधना एवढं कोणी सांगू शकत नाही तुम्हाला जाऊ द्या दुर्योधन नालाय की का माजुरडा माणूस आहे तो विषयाचा माज तिसऱ्या कडव्यात म्हणलंय काही धरोने दी लाज त्याला विकाराचा माज सडलेला आहे म्हणून त्याला धर्म कळाला नसेल त्याचं जाऊ द्या बर आणि तो दुःशासन तो तर साधारण जीव आहे चिलट आहे दुसऱ्या कडव्यात म्हणले जीव भ्रमले या कामे तोही कामानं भ्रमित झालेला आहे त्याला कसं कळल कैशे कडू येते वर्मे दुसरं तिसरं कडवं झालं पहिलं गायलं एकच राहिलं आता यांचं ठीक आहे
शहाण्या माणसाला धर्म कळाला नाही महाराज, वेळेत कीर्तन सुटेल, टेन्शन घ्यायचं नाही. टाइम इज अ व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट बट मोर दॅन मनी. समय पैसे से अधिक मूल्यवान होता है. हमें अंग्रेजी कम आती है, समथिंग बेटर दॅन नथिंग. काही नसल्यापेक्षा काही असलेलं केव्हाही चांगलं. प्रयास करते हैं साहब बोलने का, ध्यान से सुनिए. नाही कळाला धर्म काय होतं महाराज, ही कोणाला विचारायचं महाभारतात? पितामह भीष्माला. कौरवे पांचाळी सवे माझी आणि ज्यावेळेस कौरवांनी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला आणि केस ओढून सभेमध्ये आणले, द्रौपदीने पाहिलं आता आपलं काही खरं नाही, कोण वाचवल आपल्याला? नजर गेली पितामह भीष्माकडे. अनुभवी ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे ना, अधिकार संपन्न आहे, ते वाचू शकतात मला. गेले पितामह भीष्माकडे आणि म्हणल्या पितामह आता तुमच्याशिवाय माझा कोणीच सहारा नाही, तुमच्याशिवाय माझा कोणीच आधार नाही. असा पदर केला पुढं, जोडी पसरली, वाचवा मला. वाटलं होतं पितामह भीष्म उठतील आणि वाचवतील, पण कौरवाच्या घरचे तुकडे मोडले होते ना, मिंदे होते. सगळं काही कळत असूनही पितामह भीष्माने मान खाली घातली, डोळे लावून घेतले, मनात म्हणले पुत्री माफ कर मला, मी काहीच करू शकत नाही. धर्म कळूनही न कळाल्यासारखं वागले पितामह. पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे? हात घातला पत्राला, नारायणाचा धावा केला. कृष्णा धावरे करी संकट पडले भारी, हरी तू आमचा आले विघ्न निवारे. कृष्णा धावरे लवकरी आले विघ्न निवारे. कृष्णा धावरे. आवाज दिला, भगवान कृष्ण आले, वाचवलं. पितामहानी धर्म कळून न कळाल्यासारखं केलं. तुम्हाला काय वाटलं देवाच्या कॅमेऱ्यातून सुटले ते? मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो भी जैसा कर्म करेगा वो वैसा फल पाता. तुम्हाला असं वाटतं बा की आपण जे करतो ते देव पाहत नाही, म्हणून अच्छे करणी करियो बंदे, काम करियो न काला हो, काम करियो न काला. लाख आंख से देख रहा है तुझको देखने वाला हो, तुझको देखने वाला. समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मचाता. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. सगळ्यांचं खातं आहे देवाच्या दरबारात, देवाने लिहून ठेवलं. आणि मग महाभारताचं युद्ध झालं, पितामह बाणाच्या पलंगावर झोपले होते. बाणाच्या देव गेले भेटायला, रडायला लागले. देवा माझा एक प्रश्न आहे तुला, मी नशिबवानी का गिदड नशिबवानी? देव म्हणले काय झालं ते सांगा. जटायू नावाचं गिदाड मेलं तर त्याच्या उशाला तुझी मांडी, आणि मी मरतो तुम्हाला बाणाचा पलंग. काय पाप केलं मी, त्यानं काय पुण्य केलं? मग देवाना हिशोब दाखवला. रावणानं सीतेचं अपहरण केलं तर सीतेनं 2 नावं घेतले, लक्ष्मणा धाव आणि रामा धाव. तिसऱ्याला आवाज नाही दिला. पण जटायूला वाटलं कोणीतरी माऊली संकटात आहे. ओळखीची पाळखीची नसताना सुद्धा जटायू रावणाच्या विरोधात लढण्यासाठी पुढे गेला. सीतामाईच्या इब्रतीचं रक्षण करण्याचा त्याने प्रयत्न केला, पंख छाटले गेले. ज्या राष्ट्रामध्ये गिधाड असून सुद्धा एक जटायू जातीचं गिधाड एका स्त्रीच्या रक्षणासाठी, माय माऊलीच्या रक्षणासाठी पुढे येतं, त्याच्या उशाला माझी मांडी नाही द्यायची तर काय द्यायची मी पितामह? आणि तुम्हाला तर बोलवायला आली होती द्रौपदी आणि म्हणली होती पितामह वाचा. तुम्हाला धर्म कळत होता ना, अधर्म घडतो हे दिसत होतं ना, पण तरी कळून न कळाल्यासारखं केलं ना, मग त्याची शिक्षा आहे तुम्हाला. धर्म तो न कळे काय झाकीले डोळे. धर्माच्या बाबतीत आपण चुकलो महाराज की आपला नाश होणार. अजून एक उदाहरण देतो आता तुम्हाला. धर्म माणसाला विजयी करतो, अधर्म माणसाला संपून टाकला. महाभारताचं युद्ध चालू होतं, लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं. संजयाच्या माध्यमातून हस्तिनापुरात धृतराष्ट्राला आंधळ म्हातारं
त्याचे 100 पोरं लढत होते भावाच्या 5 पोराच्या विरोधात आणि म्हातारं बसल्या बसल्या गंमत पाहत होत. युद्ध चालू असताना संजयाला विचारायचं म्हाताऱ्याने, आता काय चाललं सांग. आणि आता तिकडून रथ निघाला, इकडे गेला, याचं भांडण चाललं, त्याने त्याला मारलं. आणि असं विचारता विचारता मधीच एक काय पुळका आला म्हाताऱ्याला. एक वाक्य विचारलं म्हाताऱ्याने. धृतराष्ट्र म्हणलं, संजय जाऊ दे तिकडे, मरू दे सगळं, विजय कोणाचा होणार आहे ते सांग. मेंदूच बंद पडला संजयाचा. कारण जर म्हणावं विजय कौरवाचा होणार आहे तर होत नाही, त्याला दिसत होतं ढळढळ. आणि जर म्हणावं पांडवाचा होणार आहे तर म्हाताऱ्याला पचत नाही. विरोध येत ना पांडव, दिसू लागलं पांडव विजयी होणार आहे, पण म्हणलेलं म्हाताऱ्याला सहन होणार नाही ना. शहाणी माणसं लय हुशार असतात ना. उत्तर कसं दिलं पहा. सांगू म्हणे महाराज कोणाचा विजय होणार आहे सांगा. येतो धर्मस्तथो जया, ज्यांच्या बाजूनं धर्म राहील विजय त्यांचा होईल. म्हणून आपल्याला सुद्धा धर्माचे पालन करणे, पाखंड्याचं खंडन करत धर्माचं पालन करायचं. महाराज आले तुमच्या गावात, नशीब आले तुम्ही. आणि गावात महाराज आले म्हणल्यावर गाव चांगल्या विचारायचं आणि एकीच आहे हे याच्यावरून सिद्ध होत. नाही तर आता मला कीर्तन संपल्यावर एका गावात जायचंय, तिथं महाराज आणायचे. 3 दिवसापासून भानगडी चालल्या. दुसरे जाऊ दे, आपलेच फोटो काढून पाठी देत जाग्याचा. शिवाजी महाराज इथं बसवायची दाट शक्यता आहे साहेब. माझ्या हातात सापडलं पाहिजे तिमतोच महाराज धरून एखाद्या. तुम्ही महाराज आणले, स्थापित केले, फक्त अनावरण राहिलं. 19 फेब्रुवारी जगात भारी 19 तुम्ही एवढ्या सुविधेसह महाराजांना इथे स्थापित केलं. याचा अर्थ गावाची एकी आहे. जुन्या माणसाचं मार्गदर्शन आहे, तरुण पोरांचं योगदान आहे. कार्यक्रम तुमचा 3 गोष्टीमुळे होऊन राहिला. म्हाताऱ्या माणसाचा सल्ला, तरुण पोरायचा हल्ला, गरीब श्रीमंताचा गल्ला. बरोबर आहे ना. मग जुन्या लोकांनी सल्ला दिल्या, नव्या पोरांनी योगदान, गरीब श्रीमंतानं गल्ला दिला. नजर लागावा असा कार्यक्रम. गावात हे पोरं कुठले सगळे भाले, आपल्या गावचे भालेगाव बाजार. हा, आणि ते पुढचे पंचकृषी आणि पलीकडच्या त्या अक्का गाव. हा, मग तवाच बसा त्या उठा द्या पण. असं नाही करायचं उद्यापासून. एक लिंबू जेलू बाई, 2 लिंबू जेलू. कशाच गाणी बोलावायचे, असं नाही करायचं. आता दमत्यात पण जाऊ द्या, पोरी उभ्या राहिल्या हे महत्वाचं. तुम्ही तयारी करताय ना त्यांची, बसू द्या, उठू द्या, थोडा त्रास होईल. कसं आहे, नवीन भजण्यात आल्यावर त्याला टाळ वाजवता येत नसतो. त्यांनी जर वाकडा तिकडा वाजवला ना, आपण जर म्हणलं वट वाजवता येत नाही, वट ते म्हणतात चाललो. तुम्ही आला तरी मैत्रीला नाही यायचं, चाललो. नवीन पोरं कोण तयार झाली नाही, जुने माणसं. त्याच्यामुळंच ते वाजवायला गेलं की समजा त्याला हाकललं, कशाला मारायला येते. त्यामुळे नवीन पिढी तयार करणं फार. कारण राष्ट्राची धुरा, आपल्या राष्ट्राची धुरा यांच्या हातात आहे महाराज, यांच्याशिवाय नाही. म्हणून धर्माला जागवा. धर्म जर सोडला तुम्ही तर पतन निश्चित आहे. रावणाचं झालं, औरंगजेबाचं झालं, शाहिस्त्याचं झालं, अफजल खानाचं झालं. माय बहिणीच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगत बिजापूरून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा कोतळा प्रतापगडच्या पायथ्याजवळ काढला. म्हणत नाही आता, ती वेगळं पॅकेज आहे. ती शिवजयंती कृष्ण होत असा नाही. ज्यांनी आतापर्यंत अधर्म केला, कोणती माणसं सुधारायची मला? 2 गोष्टी कमी करा आणि 1 गोष्ट चांगली करा महाराज. कोणाचं चांगलं करता येत असेल तर करा, कोणाचं वाईट करू नका. कोणाबद्दल चांगलं बोलता येत असेल तर बोला, कोणाबद्दल वाईट बोलून. एवढ्या घाण सवयी लागल्या गंध्या काही लोकायला. कोणाबद्दलच चांगलं बोलत. एखाद्याने मोटरसायकल घेऊ द्या, हप्त्यावर घेतली. एखाद्याने घर बांधू द्या, धन सापडलं त्याले. काय होतं त्याकडे? इतकी विचित्र आहे. एखाद्याच्या गरीब पोराचं लग्न होऊ द्या, आता पोराचे लग्न होऊ नाही राहिले. तुमच्याकडे हो राहिले? मुली नाहीत का? आहे ना, अपेक्षा वाढल्यानं. हा, नोकरीवाला पाहिजे म्हणती. सगळीच नोकरीला कुठून लावता का? कारखान्याचे चेअरमन बनवता? नोकरीवाला पाहिजे, पाहायला शेती पाहिजे म्हणती. आपण मग पोरगी शेतात जाईल? नाही बाबा, आमच्या पोरींना शेत पाहायला बी नाही आमचं. मग काय ब्युटी पार्लर बांधून देते का तिने? काय गोठ आहे गाड्या. शालिग्राम बाबानं ब्रँड केला आमच्याकडे याचा. काय गोठ आहे गाड्या. आमच्या भागात असं म्हणलं की लोक लय हसत आहेत. अपेक्षा कमी करा तुम्ही. तुम्ही आता हात आखडले ना,
कोणती बी पोरीची आई म्हणते मला नाही करायचं बाई लग्न पोरीचं. आता तुम्ही असे 7-8 वर्ष जर असे हात आखडून ठेवले, लग्न व्हायना म्हणून नवरदेव येडे व्हायले, काही झाले आणि काही हो राहिले. अजून 7-8 वर्षात सगळे नवरदेव येडे होतील. मग तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न करायला घाता, कोणता नवरदेव पाय येणार त्याला विचार करे अरे लग्न करतो का आमच्याकडे पोरगी, ते म्हण पोरी देता कोणा, असं तुम्हाला काहीच वाटत ना का बा. पोरगा गरीब असला तर चालन, होत करू पहा. नोकरीवाल्याची अपेक्षा करू नका. कोरोना काळात सगळे नोकरीवाले गावात येऊन थांबले, त्याला गावात बी घेतलं नाही गाववाल्यानं. 1 एकर का व्हायना पण शेतीवाला मुलगा पहा, नसल शेती उमेदी पहा, उत्साही पहा, तरतरी चैतन्य असलेला पहा, होतकरू पहा, आणि तुमची मुलगी त्याच्या पदरात घाला. महाराज लात मारेल तिथं पाणी काढेल अशी धमक आहे आमच्या पोरामध्ये. तंबाखून लग्नाला बजाव तेवढे वाया गेले फक्त. आणि पोरं तुम्ही जर एवढ्या गोष्टी सोडल्या ना, लाईनी लागतील पोरीच्यातून. तुम्ही फक्त दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, मावा बिवा खैनी बिनी हे खाऊ नका. चांगलं राहणं, अभ्यास करा. छत्रपतीनं तलवारीनं युद्ध केलं, आता तलवारी घ्यायचा टाइम आहे का? आता पेनं घ्या ना हातात, शिकानं, वेल एज्युकेटेड बनानं. महाराज माणूस तुम्हाला सांगतो मी, सुरुवातीला मी लग्नासाठी पोरी पाहिल्या, महाराज म्हणलं की मला नाहीच म्हणायचे कोणी. एक जण मला म्हणलं आम्ही तुम्हाला आमची पोरगी का द्या, म्हणलं तुमचा फायदा आहे. म्हणले कसं काय? म्हणलं महाराज नवरा बरा, आयता जेवून येतो घरा. पोरी स्वयंपाकात नाही जमत नाही म्हणलं. मी अभ्यासाची कास सोडली नाही महाराज. धोतर शर्टवर जाऊ नका, मी डबल ग्रॅज्युएट माणूस आहे, डबल. आता PhDचा प्रबंध आहे माझा पुढच्या महिन्यात, ज्ञानदेव आणि प्लुटो. हे कशासाठी? तुमच्या क्वालिटीला किंमत आहे, दर्जा कधीच वाया जात नाही. तुम्ही बी शिका, हे भुरक्या बारक्याच्या नादी लागत नाही. चांगलं शिकायचं, चांगलं नवरदेव भेटेल. तुम्ही बी शिकले. हे मोबाईल चट बंद करून टाका, सगळं पोरीला सांगू राहिलो मी. हे लय बेकार दुःख नाही महाराज. तांदूळ निशांचे गुरुजी दत्तात्रय बाबा सांगतात, एकटंच बसतं मोबाईल मध्ये असं एकटाच. त्याच्या शेजारी भुताड येऊन बसलं तरी कळलं नाही त्याला. बरं आपल्याला होता या म्हाताऱ्या लोकांना आणून द्यायला पण आपल्यापेक्षा यायचं मोबाईल लय खतरनाक. तू झोपल्यावर बोलतो रात के 12 बजे, आलं का तुमच्याकडे? रात के 2 बजे. एका म्हाताऱ्यानं अँड्रॉइड मोबाईल घेतला, म्हाताऱ्यानं चार्जिंगला लावला, पाहत आणि झोपलं. मोबाईल वाजायला लागलं, टोंग 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 टोंग. म्हातारी म्हणजे बाया मोबाईल कोण वाजवतो कोण? तिने तिच्या नाताला बोलून आणलं, 2री-3री शिकणार. अरे मोबाईल कोण वाजतो, त्याला काय झालं पाय बरं. त्यानं डोकावून पाहिलं, म्हणे आजी त्याच्यात काहीतरी मॅसेज आला. मॅसेज म्हणजे काय? लिहून आलं. काय लिहून आलं रे? त्याच्यात ब्युटिफुल. म्हातारीनं लात घालूनच उठवलं म्हातारं, तुमचा मुर्दा बसला म्हणे. याच्याकरता मोबाईल घ्या. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. तुम्हाला कोण सुंदर म्हणत का या वयात? लाज गेली, चव गेली तुमची. आता कोण आहे पलीकडून तुम्हाला ब्युटिफुल म्हणणार? म्हातारीचं म्हाताऱ्याचं अर्धा तास भांडण झालं. नंतर मी तिथे गेलो, म्हणलं काऊन भांडता? पण बाबा या वयात यायला पहा ना, मोबाईलवर काय लिहून पाठवलं कोणा? मी म्हणलं दाखवा मोबाईल कुठे, येऊ काय म्हणजे चार्जिंग लागेल. मी खाली मोबाईल पाहिला तर ते ब्युटिफुल नव्हतं, चार्जिंग लावेल होतं ना. मोबाईलला दाखवलं तर बॅटरी फुल. आता पोरांचे लग्न होईना झालं, समजा एखाद्याचं गावात पाया पडायला आलं, मग कौतुक करायला काय हरकत आहे? सगळं गाव कौतुक करतं, चांगलं झालं बा, गरीबाचं पोरगे लग्न झालं. एखादं खडूस राहायचं उरपाट, सगळं गाव म्हणतं चांगलं झालं, पोराचं लग्न झालं बा, पोट्टी भेटली, संसार आता सोयीचा होईल. त्याच्यात एक जण म्हणतं तुम्ही म्हणता बा पोरगी भेटली पण राहिली पाहिजे ना, गेली पळून तर मग अर्गपची बस ना आताच आली ना. असे उरफाट्या तोंडाचे लोक आहेत ना. आपल्याकडून कोणाचं चांगलं करता आलं तर करायचं, पण कोणाचं वाईट करायचं नाही, हा धर्म आहे. चांगलं बोलता आलं तर बोलायचं. तुम्हाला बी सांगू राहील जरा सगळ्याला, सासू सुना नीट ऐका तुम्ही. जिंदगी किती दिवसाची आपली? 50 वर्षाचं आयुष्य 25 वर्ष झोपात जाते. म्हणजे आपण 12 तास झोपतो ना, 8 तास तर झोपत असेल ना, अर्ध आयुष्य झोपात जाते. 25 वर्ष राहिले,
15 वर्ष बालपणात जातात, 18 वर्षी लग्न झाले, संसार उरलंय किती जीवनामध्ये. मग प्रेमानं गोडीनं राहायला काही हरकत आहे का? सासूनं सुनेसोबत गोडीनं राहायचं, सुनेनं सासूसोबत गोडीनं राहायचं. म्हाताऱ्यांनी सुनाच्या संसारात इंटरफेअर करायचा नाही आणि सुनांनी सासूबाईला त्रास द्यायचा नाही. पहा आता काय माझ्याकडे म्हाताऱ्या माणसांसाठी मंत्र. आपल्या घरी बहिणी, आपल्या सुनाच्या बहिणी येऊ नाही तर कोणी येऊ, आपण तोंड उघडायचं. म्हाताऱ्यांना एक सवयी, सुनाच्या बहिणी आल्या की म्हातारी म्हणते मेल्या, महिन्याला येत्या, गथोड्याच्या गथोड्यात येत्या, बापाकडे काही उरलं नाही, सगळा फुफुटा उडतो, आमचंच घर दिसत, आमचं घर लुटीत या. काही घेणं का तुम्हाला? गेलं तरी त्यांचं राहिलं तरी. हे झालं तुमच्यासाठी. आता तुमच्यासाठी सांगतो, तुमची म्हातारी, तुमची सासू जगून जगून 10-5 वर्षाच्या वर जगणार नाही म्हातारपणात. तुम्हाला तिची सेवा करायचा गोल्डन चान्स किती वर्ष आहे? फक्त 1 वर्ष. तुमच्या सासूचे म्हातारीचे हातपाय चालतील तोपर्यंत तिला तुमच्याकडून अपेक्षा, तिला तुमच्या हाताचं केलेलं पटत. तुम्ही कसं चांगलं लुगडं धुवा, तिला पटत नाही, ती डबल धुती. ती म्हणते यांच्या मनगटात बळत नाही, धुती नाही डबल. तुम्ही किती सुंदर स्वयंपाक करू द्या, तुमच्या हातचं आवडत नाही, ती चटणी खाईल पण तिच्या हातची खाईल. मग तिला तुमची गरज कवा आहे? एका जागेवर पडली तेव्हा. आणि किती दिवस पडेल राहील एका जागेवर? वर्षभर, 1.5 वर्ष. मग तेव्हा तुमचं कर्तव्य तुमच्या म्हातारीची, सासूची सेवा करणं. आयुष्यभर तुमचं आणि तिचं जमू देऊ नका, पण म्हातारपणात तिची सेवा करा. मरायचा टायमाला जीव जाताना तिनं म्हणलं पाहिजे, बाया मै लेख नाही आली ग, लय जीव ग लेखीत. आणि तुम्हाला वाटतं का म्हातारे हो तुमची लेख येईन म्हणून तुम्ही एका जागेवर पडलं? म्हातारी बिमार उद्या बरं पोट्टी फोन लावते, आके मायचा काही भरोसा नाही बाई, एक जीव भांड्यात एक जीव तळ्यात, माय जायच्या मागाय ग, ये ग 2 शब्द बोलून घे ग. ती म्हणती हरभरा सांगायचा पडलाय, लय काम पांगलंय. मायला म्हणा 2-3 दिवस दम मार. दम मारत असते माय. मायचं हेलिकॉप्टर त्या दिवशीच उडालं रातचं. मेली म्हातारी. म्हातारी मेल्यावर तिकडून पोरगी मोटरसायकलवर आली, गावाच्या बाहेर पोरीला 2-2, 3-3 जणी धरायला. आणि मग म्हातारी अशी झोपवलेली, म्हातारीचा जीव जाईल, 2-3 बाया बसेल, पुढे गेली, नाकाल फडकल. एक जण म्हणली, बाया आली ग, बाया आली ग, पुष्पा आली ग, जाऊ दे ग, पुढे जाऊ दे ग. पुढे गेली, एक म्हातारी म्हणते, येडे रडू नको, सेवा करून घे सेवा. आता काय सेवा करती? सगळा खोट्याचा बाजार. मीने महाराजांची भाषा आहे, मोले घातले रडाया नाही असो, आणि भामटेपणाचं रड नाही आपण केल्यावर काय तसं. एका घरात एक म्हातारं मेलं रातच्या 3ला. म्हाताऱ्याच्या चुलत सुना कळत्या ना, चुलत भावाच्या सुना, त्या सख्या सुना रडल्या मोठ्यानं, बाबा तुम्ही गेले का, बाबा तुम्ही बोला. शेजारच्या घरात आवाज गेला, चुलत सुना म्हणते, बाया आपलं म्हातारं मेलं, काय करू? ती लहानी म्हणे, हा रडाचा आवाज उरायला, पण एक काम कर, या पाय 3 वाजू राहिले, आता जर आपण तिकडे गेलो दिवस निघूस तर जागणं पडेल. झोप आपल्याला माहीतच नाही जस की झोप. झोपल्या 5:30ला उठल्या सकाळी आणि जायला निघाले पलीकडच्या घरात. तर लहानी म्हणती मोठीला, या पाय यांचे पाहुणे लय लांब लांब आहे, मैतीला 3 वाजन, तोपर्यंत पोटाच भांड होईल, मी कांदे कापते तू पोहे आण. तिनं कांदे कापले, पोहे आणले, किलोभर पोहे दोघींनी शिजवले, अर्धा किलो एक वाजिले. ढेकर बिकर देऊन सकाळी 6 वाजता या पलीकडच्या घरात गेल्या. म्हाताऱ्याच्या सख्या सुना रडून रडून थकेल होत्या, त्याच्या डोळ्यात आसू राहिले नव्हते. महाराज त्या शांत झाल्या त्या रडून, त्याला काही रडाचं काम नव्हतं. आता त्याने रडून घेतलं होतं रात्री. या 2 भामट्या सकाळी गेल्या दरुजात. मग गपचिप जाऊ का नाही, दरुजापासूनच लई हे ना असं केल्यामुळे आता मधल्या रडणं आलं ना, हे ना असं खुम केल्यामुळे मधली केलं चालू, बाबाला पाहिला आली का, किलोभर पोहे खाऊन येले. मोले घातले रडाया नाही असू आणि
नाही रे नाही कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे गेल्या मागे सर्व हे राहतील तुटतील धागे मग आपलं कोण आहे तू का म्हणे तुझं सोडावी ना कोणी अंधकारी सोय मी वेळेचा पक्का माणूस आहे 8:30चा टाइम होता तुम्ही 8:15 रामकृष्ण हरी चालू केलं घडीत बघा बरोबर 10:15 वाजले टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बट मोर दॅन मनी वेळेच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा मग भगवंताला धरा धर्म धारण करा धर्माला तुम्ही जगवा धर्म तुम्हाला जगवेल एकच सांगेल युगी युगी पुन्हा असा न व्हावा सह्याद्रीचा सिंह तुझी जाऊचा छावा दिल्लीचे तख्त भवानीचा भक्त हिंद विरक्त बाल वयात केला होता ज्यांनी किल्ला सर हे बघतोस काय मुजरा कर यांची ताकद अधिक वेळ तुमचा घेणार नाही सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार सगळ्यांना धन्यवाद साऊंडवाल्या दादांचे आभार व्यवस्थापनांचे गुणीजनांचे मातृवर्गांचे युवा वर्गाचे बालवर्गाचे तरुण वर्गाचे सगळ्यांचे आभार अजून कथा कीर्तनाच्या माध्यमातून आमच्यासोबत जुडण्यासाठी आपण इंस्टाग्रामला संतोष महाराज आढावणे पाटील या नावाने फॉलो करू शकता यूट्यूबला समर्पण सेवा संतोष महाराज आढावणे लाईव्ह कथा बघू शकता फेसबुकला सुद्धा त्याच नावाने पेज आहे आपण तिकडे सुद्धा जुळू शकता आणि येणाऱ्या कथा कीर्तनाचे अपडेट्स आपण